माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती आणि त्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतलेली होती आणि हायकोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना म्हणावा लागेल। संदीप, या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी ठरू शकते की मेडिकल बुलेटिन यायला उशीर होतो, या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतात, वकिलांचा युक्तिवाद फोकट ठरू शकतो आणि अशा स्थितीत नंतर मात्र अत्यंत महत्त्वाचा निकाल या ठिकाणी पुढे आलेला आहे। माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळालेला आहे, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळे त्यांचा मुक्काम हा आत्ता तरी लीलावतीमध्ये असू शकतो। आता ते अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टिक करायला मोकळे झालेले आहेत। आता तूर्त महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी असेल की माणिकराव कोकाटेंना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे, त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती लड्डाणी या संदर्भातला निकाल दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना पूर्ण दिलासा देण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे, त्यांचा बचाव झालेला आणि ज्या पद्धतीचा युक्तिवाद मांडला, काही मुद्दे गृहीत धरून का होईना पण आता तात्पुरता त्यांना दिलासा दिलेला आहे असं म्हणावं लागेल। अगदी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 1 लाखांच्या जात मुचलग्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। माणिकराव कोकाटे यांची अटक तुर्तास टळली असं म्हणता येईल, कारण माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिक मधल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती आणि या सगळ्यामध्ये त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथकही मुंबईमध्ये दाखल झालं होतं। मात्र या सगळ्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या जामिनासंदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि हायकोर्टानं माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे। 1 लाखांचा जामीन सुद्धा मंजूर करण्यात जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेले आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड आपण बघतोय। माणिकराव कोकाटे यांची अटक सध्या टळल्याचं पाहायला मिळत आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला, शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे आणि या सगळ्यामध्ये कदाचित आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी सुद्धा वाचू शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे। कारण या सगळ्यामध्ये आता माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। अँजिओग्राफी प्लास्टिक सुद्धा पुढच्या काळामध्ये केली जाणार आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। आणि आताच्या घडीची जी घडामोड आहे, सगळ्यात मोठी घडामोड आहे ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांची अटक सध्या टळलेली आहे। हायकोर्टानं माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये काय निकाल येऊ शकतो हे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, कारण याचे मोठे परिणाम पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार होते, नाशिकच्या स्थानिक राजकारणावर होते, सत्ताधारी पक्षातल्या मित्रपक्षांवर होणार होते। त्यामुळे या निकालाकडे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये काय फैसला होऊ शकतो हे पाहणं फार महत्त्वाचं होतं। अशा स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निकाल आपण सगळ्यांनी आता ऐकलेला आहे। माणिकराव कोकाटेंना शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे, त्यामुळं आत्ता त्यांना अटक करण्यासाठी मुंबईत अगदी लीलावतीच्या दारापर्यंत आलेल्या पोलिसांना रिकाम्या हाताने परत नाशिकला परतावं लागणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही परिणाम या महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगवेगळ्या घटकावर उमटणार होते, हे आता कुठची शक्यता नाही असं पूर्णपणे म्हणता येणार नाही संदीप। पण महाराष्ट्राच्या राजकारणातले मुद्दे काय असू शकते याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे। या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे, पण यांच्यावरचे माणिकराव कोकाटे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, त्या संदर्भातले पुरावे आहेत। स्थानिक न्याय व्यवस्थेने त्यांना शिक्षा ठोठवलेली आहे, दंड केलेला आहे। या प्रकरणात आपला बचाव करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये
न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि तिथे स्थगिती मिळालेली आहे. पण याचा जो काही परिणाम एकूण होण्याची शक्यता आहे तो तसा कुठेही कमी होणार नाही. यातला एक भाग कमी झालेला आहे असं म्हणता येईल, ज्याची तीव्रता पुढच्या राजकारणामध्ये दिसून येणार आहे, ज्याचा मोठा परिणाम राजकारणामध्ये दिसून येणार आहे. तो थोडासा कमी होऊ शकतो, पण तो होणारच नाही असं म्हणता येणार नाही. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे, त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे. पण त्यांच्यावरचे आरोप कायम आहेत, ते आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यांना या प्रकरणामध्ये कारावासाची शिक्षा झालेली आहे, त्यांना दंड ठोठावलेला आहे. हे कुठेही या निकालाने फिकट ठरणार नाही. या संदर्भातला निकाल स्थगितीचा असला तरी देखील याचे कुठे ना कुठे मोठे परिणाम होणार हे निश्चित आहे. अगदी ज्ञानेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगूयात. सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा मिळालेला. हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना दिलासा देण्यात आलेला आहे. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे. हायकोर्टाकडून कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. अटकेपासूनही माणिकराव कोकाटे यांना दिलासा देण्यात आलेला आहे. तर 1 लाख रुपयांच्या जात मुसलग्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची अटक टळलेली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. अटक वॉरंट घेऊन नाशिकचे पोलीस थेट लीलावती रुग्णालयाच्या परिसरात लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होणार असल्याच्या शक्यता वर्तवली जात होती. मात्र सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे हायकोर्ट काय निर्णय देते. कारण जिल्हा सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती. हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांची अटक टळल्याचं पाहायला मिळत आहे. आताच्या घडीची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी आपण झी24 तासवर बघतोय. माणिकराव कोकाटे यांच्या सगळ्या घडामोडी ज्या हायकोर्टामध्ये घडत होत्या, युक्तिवाद घडत होता, सुनावणी सुरू होती, त्यावेळची क्षणाक्षणाची बातमी झी24 तासनं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या निकालाचे अपडेट सुद्धा सर्वात पहिल्यांदा झी24 तासनं महाराष्ट्रासमोर पोहोचवले आणि माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश, आपण बघतोय की माणिकराव कोकाटेंना अटक होणारच अशा प्रकारची अटकळ बांधली जात होती. मात्र युक्तिवाद संपल्यानंतर एक मोठा दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टानं दिलेला.